दिवसांपासून पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा लढत होतात सेंट्रल लेवलवरती आणि स्थानिक लेवलवरती शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही सुद्धा छोटे मोठे प्रयत्न करत होतो. शेतकऱ्यांचा एक नेहमीचा प्रश्न आहे की बाबा विम्याचं काय झालं. आपण बघितलं असेल की जे जिल्हे पीक विम्यापासून वगळण्यात आले त्यात यवतमाळ जिल्ह्याचं देखील नाव आहे आणि याच्या संदर्भात कृषी मंत्र्याकडे एक बैठक झाली. स्वतः कलेक्टर, पालकमंत्री आणि सगळे लोकप्रतिनिधी देखील हजर होते. पण जे पीक विम्याचे नॉर्म्स आहे म्हणजे आता त्यांचे पीक कापणी जे दाखवायचे आणि सॅटेलाइट जो सर्वे आहे त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातला कोणताही तालुका बसत नाही असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे यवतमाळ जिल्हा कर्जमाफीच्या संदर्भाने संबंध विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये फार मोठा संभ्रम आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजना त्यांनी लॉन्च केली, पण ज्याचं कटी नियम आणि निकष याच्यामध्ये शेतकरी कुठेतरी भरला जातो. कर्जमाफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की आणि सरकारला देखील विनंती होती की आपण पाहिलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाविकास आघाडीचं सरकार होतं. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना त्यांनी कर्जमाफीच्या निमित्ताने त्या ठिकाणी जाहीर केल्या. त्याच्यातही अनेक पात्र लाभार्थी ठरले. नंतर सरकार बदलला, तीच योजना जाऊन पुन्हा ते योजना बदलून त्याला दुसरं नाव देण्यात आलं. आता देखील अहिल्याबाई होळकर ज्या पद्धतीने अहिल्याबाई होळकर कर्जमाफी करतात, ही कर्जमाफी करत असताना जे चालू नियमित कर्ज भरणारे लोक आहेत त्यांना यापासून सवलत नाही. जे थकीत असणारे शेतकरी आहेत त्यांना ही कर्जमाफी भेटतात. मग रेग्युलर कर्ज भरून लोकांनी चुका केल्या का? तुम्हाला कर्जमाफी जर करायची आहे तर सरसकट कर्जमाफी करा, मग जे थकीत कास्तकार असो किंवा रेग्युलर भरणारे असो. आणि त्यातही कर्जमाफी करत असताना जाची काठी लावायची गरज नव्हती. सरसकट कर्जमाफी जर का सगळ्या शेतकऱ्यांना दिली असती तर त्याचा फायदा झाला. बोगस सीड फीड फर्टिलायझर मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातनं आपल्या प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळमध्ये येतं. ऑलरेडी इथला शेतकरी आत्महत्या करतो. डे बाय डे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. संसदेमध्ये तुम्ही आमच्या विदर्भाची वाघीण म्हणून प्रश्न उपस्थित करता, त्याचा आम्हाला आदरच आहे, पण आत्महत्या कमी होत नाहीत. त्याला रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी आहेत की सरकार म्हणजे कोण आहे? मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं की टोटल विदर्भात ज्या आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यात सगळ्यात जास्त आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. आणि आत्महत्या होत असताना याला लोकप्रतिनिधी जबाबदार कसे राहील? ज्या काही सरकारच्या योजना आहे, आता आपण पाहिलं की सगळं KYC करा, सगळं ऑनलाईन करा, या सिस्टम मध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही. जे उत्पन्न शेतात घेतलं त्याला हमी भाव मिळत नाही आणि योग्य जर का हमी भाव पिकवलेल्या उत्पन्नाला मिळत नसेल तर मग तो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार नाही तर ना का करणार आहे? त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी असलेली सत्ताधारी सरकार आहे. मित्रांनो, ह्या होत्या आरणी वडील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतिभाताई दानोळकर, पंढरी पाटील.